नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरती त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याला अनुसरून सराव पेपर क्रमांक 3 जो आहे तो घेणार आहोत. तर याच्या ऑलरेडी 2 टेस्ट ज्या आहेत त्या आपण कंडक्ट केलेल्या आहेत, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट 25 क्वेश्चन जे आहेत ते कव्हर करणार आहोत. तर बघा, लेक्चरला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी 3 सेकंड जे आहेत ते दिले जाणार आहेत आणि त्या 3 सेकंड्समध्ये तुम्हाला तुमचं योग्य उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, लेक्चर संपल्यानंतर प्रत्येकाने आपला स्कोर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो, कारण या टेस्टमुळे तुम्हाला स्वतःला इव्हॅल्युएट करता येईल आणि तुमचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती अभ्यास झालेला आहे ते देखील तुम्हाला कळेल. तर चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेशनला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्याकडे नोटपॅड असेल ते नोटपॅड घेऊन बसा आणि तुमचं जे काही योग्य उत्तर आहे किंवा जे काही तुम्हाला प्रश्नाचं योग्य उत्तर वाटतंय तर त्याच्यावरती मेन्शन करा. आणि आपलं सेशन संपल्यानंतर तुमचा जो काही स्कोर होईल तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न बघा, डॅश वृक्षापासून तयार होणाऱ्या गोंदास मागणी आहे असं तुम्हाला विचारलं आहे. तर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 1 खैर, 2 कुसुम, 3 कंडोल आणि 4 शलाई. तर तुमचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्ही नोटपॅडवरती नोट करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 खैर. खैर या वृक्षापासून गोंद तयार केला जातो आणि या गोंदास प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. भाकरा नांगल आहे, इकडे नांगल प्रकल्प डॅश नदीवर आहे असं तुम्हाला विचारलं आहे. तर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 1 कृष्णा, 2 दामोदर, 3 आलमट्टी आणि 4 सतलज. तर तुमचं योग्य उत्तर जे असेल ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर बघा, भाकरा नांगल प्रकल्प जो आहे तो सतलज या नदीवरती आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4 सतलज. आणि हा जो प्रकल्प आहे तो हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, कृष्णा नदीवरती 2 महत्त्वाची धरणं आहेत. पहिलं आहे आलमट्टी धरण आणि दुसरं आहे नारायणपूर धरण. आणि ही 2 जी धरणं आहेत ती कृष्णा नदीवरती कर्नाटक या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर बघा, जर दुसरा ऑप्शन डिस्कस करायचा झाला दामोदर नदी, तर बघा दामोदर नदीवरती पंचेत हे महत्त्वपूर्ण धरण आहे जे की झारखंडमध्ये आहे. आणि आत्ताच आपण बघितलं आलमट्टी हे धरण जे आहे ते कृष्णा नदीवरती आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 1 अमेरिकन राज्यक्रांती, 2 रशियन राज्यक्रांती, 3 नेहरू रिपोर्ट आणि 4 फ्रेंच राज्यक्रांती. तर तुमचं योग्य उत्तर जे असेल ते नोट डाऊन करा. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4 फ्रेंच राज्यक्रांती. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे जी आहेत ती फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेली आहेत. तर अमेरिकन राज्यक्रांतीमधून आपण मूलभूत हक्क, न्यायालयीन पुनर्विलोकन, त्याचबरोबर राष्ट्रपती महाभियोग ज्यालाच आपण इम्पॅचमेंट म्हणतो ही घेतलेली आहेत. आणि जर रशियन राज्यक्रांतीचा विचार करायचा झालं तर रशियन राज्यक्रांतीपासून आपण मूलभूत कर्तव्ये जी आहेत ती घेतलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 4 खालीलपैकी स्पष्टीकरण वाचून योग्य उत्तर लिहा असं तुम्हाला विचारलं. तर बघा, हा जो क्वेश्चन आहे तो मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 स्टेटमेंट दिली आहेत. ती कोणती आहेत ते पहा. महाराष्ट्रात सर्वात दाट जंगले गडचिरोली जिल्ह्यात आहेत असं तुम्हाला सांगितले आणि त्याचं कारण देखील तुम्हाला दिलेलं आहे, कारण तिथे बराच पाऊस पडतो आणि मृदा चांगली आहे. तर ही 2 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. बघा, तुम्हाला ऑप्शन काय दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे ए आणि आर हे खरे आहेत आणि आरचे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. तर दुसरा ऑप्शन दिला आहे ए आणि आर दोन्ही खरे आहेत परंतु आर हे एचं योग्य उत्तर नाही आहे. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन दिला आहे ए खरं आहे परंतु आर चुकीचं आहे. आणि चौथा ऑप्शन दिला आहे ए चूक आहे परंतु आर बरोबर आहे. तर बघा, याचं जे योग्य उत्तर असेल, तुम्हाला योग्य उत्तर जे वाटत असेल ते नोट डाऊन करून घ्या. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1. ए आणि आर हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते खरे आहेत. बघा, महाराष्ट्रात सर्वात दाट जंगलं जी आहेत ती गडचिरोलीमध्ये आहेत आणि त्याचा रिझन दिलेला आहे तुम्हाला ते देखील योग्य आहे, कारण तिथे बराच पाऊस पडतो आणि मृदा चांगली आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1.
आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. खाली दिलेल्या महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत शिखराचा क्रम उतरत्या क्रमाने बरोबर आहे असं तुम्हाला विचारलं. तर तुम्हाला क्रम काय दिलेले आहेत बघा. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलं आहे कळसूबाई, त्याच्यानंतर दिलं आहे हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर आणि साल्हेर. दुसरा ऑप्शन तुम्हाला दिला आहे कळसूबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड. तिसरा ऑप्शन दिलेला आहे कळसूबाई, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, साल्हेर आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर. तर याच्यापैकी जे काही तुम्हाला योग्य उत्तर वाटतंय ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कळसूबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड. हा उतरता क्रम आहे शिखरांचा. बघा कळसूबाईचा उंची जी आहे ती आहे 1646 मीटर इतकी आणि कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा साल्हेरची उंची बघायची झाली तर ती आहे 1567 मीटर इतकी. महाबळेश्वर बघा 1438 मीटर इतकी आणि हरिश्चंद्रगड जे आहे त्याची उंची आहे 1424 मीटर इतकी. तर हे फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. 1 अजिंठा वेरूळ लेणी, 2 कार्ले भाजी लेणी, त्याच्यानंतर 3 पितळखोरा लेणी आणि 4 घारापुरी लेणी. तर याच्यापैकी जे तुम्हाला योग्य उत्तर वाटतंय ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 अजिंठा वेरूळ लेणी. अजिंठा वेरूळ लेणी जी आहे ती भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे जी की औरंगाबादमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा कार्ले भाजी जी आहे ती साताऱ्यामधील लेणी आहे. पितळखोरा ही लेणी देखील औरंगाबादमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर चौथा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला घारापुरी, ज्यालाच आपण एलिफंटा केव्ज असं म्हणतो. तर ही युनेस्कोची एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे ज्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता. आणि ही घारापुरी लेणी जी आहे ती मुंबईमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत या प्रश्नासाठी. 1 भाटघर, कान्हेर, राधानगरी, कोयना. सेकंड ऑप्शन आहे राधानगरी, कोयना, कान्हेर, भाटघर. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन दिलेला आहे कोयना, कान्हेर, भाटघर, राधानगरी आणि चौथा ऑप्शन आहे भाटघर, कान्हेर, कोयना आणि राधानगरी. तर याचं जे काही योग्य उत्तर तुम्हाला वाटतंय ते नोट डाऊन करून घ्या. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4 भाटघर, कान्हेर, कोयना आणि राधानगरी. बघा भाटघर जे आहे ते पुण्यामध्ये आहे, कान्हेर जे आहे ते साताऱ्यामध्ये आहे, कोयना देखील साताऱ्यामध्ये आहे आणि राधानगरी हे कोल्हापूरमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा उत्तरेकडून दक्षिणेकडे जलविद्युत केंद्रांचा क्रम लागलेला आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट हवामानात आढळत नाही असं तुम्हाला विचारलं. आणि या प्रश्नासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. 1 येथे हिवाळा नसतो, 2 दुपारी पाऊस पडतो, तिसरा ऑप्शन दिलेला आहे वर्षभर सारखेच तापमान असते आणि चौथा ऑप्शन आहे प्रतिरोध पर्जन्य. तर याच्यापैकी जे काही तुम्हाला योग्य आन्सर वाटते ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 दुपारी पाऊस पडतो. तर बघा विशेष गुणधर्म काय आहे. त्या ठिकाणी हिवाळा नसून उन्हाळा असतो, त्याच्यानंतर वर्षभर सारखेच तापमान असते आणि प्रतिरोध पर्जन्य असते. आणि हा जो गुणधर्म आहे दुपारी पाऊस पडण्याचा तो या ठिकाणी आढळत नाही. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणात केली जाते. तर हे जे विधान आहे याची कारणं तुम्हाला दिलेली आहेत. बघा ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. ए मोठ्या प्रमाणावर अन्नधान्यावर अवलंबून राहणे, दुसरं दिलेलं आहे मासे साठवण्याच्या मर्यादित सोयी, 3 नंबर दिलेला आहे सरकार मासेमारीस प्रोत्साहन देत नाही, तर 4 नंबर दिलेला आहे जास्त चांगली बाजारपेठ नाही. आणि वरीलपैकी कोणती विधानं ही बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलं. तर याचे जे काही योग्य उत्तर तुम्हाला वाटतंय ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 BCD. बघा भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नधान्यावरती भर दिला जातो आहे. आणि मासेमारी अत्यल्प प्रमाणात काय बघा, मासे साठवण्याच्या मर्यादित सोयी आहेत भारतामध्ये. त्याचबरोबर सरकार जे आहे ते मासेमारीस प्रोत्साहन देत नाही आहे.
आणि जास्त चांगली बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे मासेमारी अत्यल्प प्रमाणात आहे भारतामध्ये. तर हे 3 स्टेटमेंट जे आहेत या स्टेटमेंटशी रिलेटेड ते बरोबर आहेत. पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासंबंधित कोणती विधाने बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलं तर तुम्हाला 4 विधाने दिलेली आहेत. ती कोणती आहेत ते पाहूया. भारतामधील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. सेकंड दिलेला आहे आशियामधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. थर्ड दिलेला आहे अमेरिकन तंत्रावर आधारित भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. आणि चौथं दिलेलं आहे फ्रान्सच्या साहाय्याने अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. आणि हे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत ज्याच्यापैकी योग्य उत्तर जे आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अ, ब आणि क. बघा तारापूर अणुऊर्जा प्रकल्प जो आहे तो भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि आशियातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. त्याचबरोबर अमेरिकन तंत्रावर आधारित हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. आणि इथे ऑप्शन जो दिलेला आहे तुम्हाला चौथा फ्रान्सच्या साहाय्याने अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे तर हा ऑप्शन चुकीचा आहे. फ्रान्सच्या नाही तर अमेरिकेच्या साहाय्याने या अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते असं तुम्हाला विचारले आणि याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. 1 गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर. दुसरा ऑप्शन आहे गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालया. तिसरा ऑप्शन आहे गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मिझोरम. तर चौथा ऑप्शन दिलेला आहे गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि नागालँड. तर तुम्हाला याचं जे काही योग्य उत्तर वाटतंय ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मिझोरम या राज्यांमधून कर्कवृत्त जे आहे ते पास झालेलं आहे ज्यालाच आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असं म्हणतो. बघा भारतामध्ये 8 राज्यांमधून हे कर्कवृत्त जे आहे ते पास झालेलं आहे. तर ती 8 राज्य कोणती आहेत पाहूयात. बघा पहिलं तर आहे गुजरात, त्याच्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश येतं आहे, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा आणि मिझोरम ही ती 8 राज्य आहेत विद्यार्थी. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्यास काय नाव आहे असं तुम्हाला विचारलं आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. 1 आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय भवन, दुसरा आहे पश्चिमी जेट स्ट्रीम, तिसरा आहे विषुववृत्तीय कमी दाब पट्टा आणि चौथा आहे यापैकी नाही. तर याच्यापैकी जे काही तुम्हाला योग्य उत्तर वाटतंय ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय भवन पट्टा असं या पट्ट्याला नाव दिलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. हिमालयातील नद्यांच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांचा विचार करा असं सांगितलं. तर तुम्हाला विधानं कोणती दिली आहेत बघा. अ दिलेलं आहे त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे. ब दिलेलं आहे त्या नद्या बारमाही आहेत. क दिलेलं आहे या नद्यांनी मोठ्या प्रमाणात गळ्यांची निर्मिती केलेली आहे. तर ड दिलेला आहे बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्या भागात आहे. तर याच्यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि हे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यापैकी जे काही योग्य उत्तर तुम्हाला वाटतंय ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 फक्त क. बघा इकडे तुम्हाला दिलेलं आहे की हिमालयातील नद्या ज्या आहेत त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे. हे ऑप्शन तुमचा बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा त्या नद्या बारामाही आहेत, हा देखील ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे या नद्यांनी मोठ्या प्रमाणात खळग्यांची निर्मिती केलेली आहे. तर हा ऑप्शन चुकीचा आहे. बघा खचदरी ज्या नद्या असतात या गळ्यांची निर्मिती करतात. याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर ती आहे नर्मदा नदी. आणि त्याच्यानंतर हा ऑप्शन दिलेला आहे बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्या भागात होतो. तर हा ऑप्शन देखील तुमचा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. खाली सह्याद्रीमधील विविध शिखरे दिली आहेत त्यांना त्यांच्या उंचीनुसार उतरत्या क्रमाने मांडा असं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. 1 कळसुबाई, भीमाशंकर, महाबळेश्वर, तारामती. दुसरं दिलेलं आहे कळसुबाई, तारामती, महाबळेश्वर, भीमाशंकर. 3 नंबर ऑप्शन आहे कळसुबाई, महाबळेश्वर, तारामती आणि भीमाशंकर. तर 4 नंबर ऑप्शन दिलेला आहे कळसुबाई, महाबळेश्वर, भीमाशंकर आणि तारामती. तर याच्यापैकी जे काही योग्य उत्तर तुम्हाला वाटतंय ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 कळसुबाई, महाबळेश्वर, तारामती आणि भीमाशंकर ही शिखरं उंचीनुसार उतरत्या क्रमाने मांडलेली आहेत. तर बघा कळसुबाईची जी उंची आहे ती आहे 1646 मीटर इतकी
आणि हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, जे की प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि कळसुबाई जे शिखर आहे ते अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये येतं. त्याच्यानंतर महाबळेश्वरची शिखराची उंची बघा 1438 मीटर इतकी आहे आणि हे साताऱ्यामध्ये येतं. त्याच्यानंतर तारामतीची उंची बघा 1431 मीटर आहे, जे अहमदनगरमध्ये येतं. आणि भीमाशंकरची उंची बघायची झाली तर ती आहे 1034 मीटर इतकी आणि भीमाशंकर जे आहे ते पुण्यामध्ये येतं विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा झाली असं तुम्हाला विचारलं. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 1 1980, 2 1985, 3 1990 आणि 4 1995. तर याच्यापैकी जो काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 1990. 1990ला कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आलेली होती. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा इकडे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड ऑप्शन दिलेले आहेत. तर पहिले ते 2 स्टेटमेंट काय ते पाहूयात. अ दिलेला आहे तुम्हाला, विषुवृत्तीय प्रदेशात वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. आणि ब दिलेला आहे, अधिक तापमान व पावसामुळे मनुष्य निरुत्साही बनतो. तर बघा तुम्हाला याच्याशी रिलेटेड ऑप्शन दिलेले आहेत. एक अ ब सत्य आहेत, दुसरा ऑप्शन दिलेला आहे अ ब असत्य आहेत, तिसरा ऑप्शन दिलेला आहे विधान असत्य आहे व ब असत्य आहे. तिसरा ऑप्शन दिलेला आहे विधान असत्य आहे व ब असत्य आहे. आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे विधान असत्य आहे व ब सत्य आहे. तर याच्यापैकी जे काही तुम्हाला योग्य उत्तर वाटतंय ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 अ आणि ब दोन्ही विधानं सत्य आहेत. बघा विषुवृत्तीय प्रदेशात वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात आणि अधिक तापमान व पावसामुळे मनुष्य निरुत्साही बनतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला इथे देखील 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड ऑप्शन दिलेले आहेत. तर ते 2 स्टेटमेंट काय बघूया. अ दिलेला आहे, होयांग नदीला चीनचे दुःखाश्रू तर दामोदर नदीला बंगालचे अश्रू म्हणतात. आणि ब दिलेला आहे, रोमला 7 टेकड्यांचं शहर व मुंबईला 7 बेटांचं शहर असं म्हणतात. आणि त्याच्याशी रिलेटेड ऑप्शन दिलेले आहेत. एक अ ब सत्य आहेत, दुसरा दिलेला आहे अ ब असत्य, तिसरा दिलेला आहे असत्य व ब असत्य आणि चौथा दिलेला आहे असत्य व ब सत्य. तर याच्यापैकी जे काही तुम्हाला योग्य उत्तर वाटते ते नोट डाऊन करून घ्या. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 अ आणि ब ही दोन्ही विधानं सत्य आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. स्टेस्टे ही विषारी माशी प्रामुख्याने कोणत्या देशात आढळते असं तुम्हाला विचारले. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. 1 बांगलादेश, 2 आफ्रिका, 3 जपान आणि 4 अफगाणिस्तान. तर याच्यापैकी जे काही तुम्हाला योग्य उत्तर वाटतंय ते नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 आफ्रिका. स्टेस्टे ही एक पॉयझनस फ्लाय म्हणजे विषारी माशी आहे आणि ही माशी चावल्याने स्लीपिंग सिकनेस ज्यालाच आपण निद्रा रोग असं म्हणतो हा आजार होतो. आणि ही जी माशी आहे ती आफ्रिका या देशामध्ये आढळते विद्यार्थी मित्रांनो. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार डॅश असून रेखांश विस्तार डॅश आहे. तर हा बघा बरेच वेळेला हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे आणि याचे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यापैकी जे तुम्हाला योग्य उत्तर वाटतंय ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 15°44 मिनिटे ते 22°53 मिनिटे उत्तर अक्षयवृत्त, तर 72°36 मिनिटे ते 80°54 मिनिटे पूर्व रेखावृत्त हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश बँक राष्ट्रीयकरण दिवस म्हणून ओळखला जातो असं तुम्हाला विचारलं. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. 1 19 जुलै, 2 31 ऑक्टोबर, 3 23 एप्रिल आणि 4 21 मार्च. तर याचं जे काही योग्य उत्तर तुम्हाला वाटत असेल ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 19 जुलै. बघा 19 जुलै 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं किंवा करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 15 एप्रिल 1980ला 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. डॅशमध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली असं तुम्हाला विचारलं. आणि ऑप्शन बघा काय दिलेले आहेत. 1 1948 ते 49, दुसरा ऑप्शन दिलेला आहे 1925 ते 29, तिसरा ऑप्शन दिलेला आहे 1911 ते 12
आणि चौथा ऑप्शन आहे 1867. तर याच्यापैकी जे काही तुम्हाला योग्य उत्तर वाटत असेल ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2. 1925 ते 29. बघा 1925 ते 29 या दरम्यान VKRV राव यांनी वैज्ञानिक पद्धतीनं सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली आणि VKRV राव यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक देखील म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदिन वापराचे साधन कोणते असं तुम्हाला विचारलं आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. 1. बँक दर, 2. रोख राखीव प्रमाण, 3. वैधानिक रोखता प्रमाण आणि 4. रेपो आणि रिव्हर्स रेपो व्यवहार. तर याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4. रेपो आणि रिव्हर्स रेपो व्यवहार हे रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदिन वापराचे साधन आहे. बघा रेपो रेटची सुरुवात जी आहे ती 1991-92ला झालेली आहे आणि रेपोचा फुल फॉर्म बघायचं झालं तर तो आहे रिपर्चेस ऑब्लिगेशन, ज्यालाच आपण पुनर्खरेदी बंधन असं म्हणतो. बघा हे 3 जे ऑप्शन आहेत बँक दर, रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण हे लॉंग टर्म नियंत्रणाचे पत नियंत्रणाचे साधन आहेत. तर रेपो आणि रिव्हर्स रेपो हे जे आहे ते शॉर्ट टर्म पत नियंत्रण दैनंदिन वापराचे साधन आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. 1969च्या 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता असं तुम्हाला विचारलं आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. अ. इंदिरा गांधी, ब. मोरारजी देसाई, क. जयप्रकाश नारायण आणि ड. रिझर्व्ह बँक. यांच्यापैकी कोणाचा विरोध होता असं तुम्हाला विचारलं आहे आणि तुम्हाला हे ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यापैकी जे काही योग्य उत्तर वाटते तुम्हाला ते मेन्शन करा. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ब आणि ड. बघा मोरारजी देसाई आणि रिझर्व्ह बँक यांचा 1969ला 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाला विरोध होता. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतात मध्यवर्ती बँकेची शिफारस कोणी केली नव्हती असं तुम्हाला विचारलं आणि ऑप्शन दिलेले आहेत. 1. हिल्टन यंग आयोग, 2. चेंबरलिन आयोग, 3. फौलर समिती आणि 4. मॅकलेगन समिती. तर तुमचं जे काही योग्य उत्तर आहे ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4. मॅकलेगन समितीने भारतात मध्यवर्ती बँकेची शिफारस केली नव्हती आणि भारताची मध्यवर्ती बँक आहे ती आहे RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि या तिघांनी भारतात मध्यवर्ती बँक असण्यासाठी शिफारस केली होती. तर आजच्या सिरीजमधला आपला लास्टचा क्वेश्चन काय ते पाहूयात. सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत कोणी मांडला असं तुम्हाला विचारलं आणि ऑप्शन दिलेले आहेत. 1. प्रो पिकॉक व प्रो वाईजमन, सेकंड दिलेला आहे प्रो पिगू, थर्ड दिलेला आहे डॉक्टर मार्शल आणि 4 दिलेला आहे वरीलपैकी नाही. तर याच्यापैकी जे काही तुम्हाला योग्य उत्तर वाटते ते नोट डाऊन करून घ्या. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1. प्रो पिकॉक व प्रो वाईजमन यांनी सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत जो आहे तो मांडलेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर आजची आपली टेस्ट इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचा जो काही स्कोर असेल या टेस्टचा कमी असू दे जास्त असू दे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.